शेतकरी बंधूंनो, गेल्या 4-5 दिवसापासून महाराष्ट्राच्या बहुतांश सर्व भागामध्ये पेरणी योग्य पाऊस झालेला आहे. सध्या शेतकऱ्यांची जी पिकं आहे, मुख्य कापूस, तूर, सोयाबीन, मूग, उडीद, भुईमूग, मका यांसारख्या पिकांच्या पेरणीची जी लगबग आहे तर ती सुरू झालेली आहे. शेतकरी बंधूंनो, आज आपण सोयाबीन पिकामध्ये सुरुवातीच्या काळात तण नियंत्रणासाठी पेरणी केल्या नेमकी कोणत्या प्री एमर्जन्स तणनाशकाचा आपण त्या ठिकाणी वापर करावा, जेणेकरून सुरुवातीच्या काळामध्ये तण जे आहे तर ते चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी नियंत्रणात आणता येईल. याविषयीची संपूर्ण सविस्तर थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत. नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी ज्ञानेश्वर बकाल आपल्या बकाल ॲग्रो पॅटर्न या शेतीविषयक युट्यूब चॅनल मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो. शेतकरी बंधूंनो, तुम्ही जर का चॅनल वरती नवीन असाल तर सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑन करा, म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळेल. आणि माहितीसाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. शेतकरी बंधूंनो, सोयाबीन पेरणी करता वेळेसच आपण प्री एमर्जन्स जे उगवणपूर्व तणनाशक आहे तर त्या तणनाशकाचा जर वापर केला तर सुरुवातीच्या काळातच जे तण आहे तर ते चांगल्या प्रकारे आपल्याला त्या ठिकाणी नियंत्रणात आणता येतं. शिवाय जे उगवणपूर्व तणनाशक आहे तर त्या तणनाशकाचा आपल्या पिकावरती फारसा वाईट परिणाम सुद्धा त्या ठिकाणी होत नाही. जे उगवण पश्चात तणनाशक आपण फवारणी करतो तर त्यामुळे शेतकरी बंधूंनो त्याचा पिकाला शॉक बसणे, पिकाची वाढ खुंटणे, पीक पिवळं पडणे, एकंदरीत उत्पादनामध्ये काही प्रमाणामध्ये घट येणे यासारख्या समस्या त्या ठिकाणी आपल्याला जाणवतात. त्यामुळे उगवणपूर्व जे तणनाशक आहे तर हे सगळ्यात बेस्ट ऑप्शन आहे तण नियंत्रणासाठी. तर सोयाबीन पेरणी केल्या लगेचच 48 तासाच्या आत तुम्ही कोणत्या तणनाशकाचा तिथं वापर करू शकता. शेतकरी बंधूंनो, एक तर तुम्ही सोयाबीन आणि तूर एकत्र करणार असेल तर अशा वेळेस तुम्ही टाटाचं पनिडी ग्रांडे नावाचं जे तणनाशक आहे, ज्याच्यामध्ये पेंडॅमिथॅलिन 38.7% CS हा घटक मिळतो, या तणनाशकाची तिथं भरगच्च फवारणी करू शकता. पेरणी केल्या 48 तासाच्या आत तुम्हाला त्याची जी फवारणी करायची आहे. एकरी 700 मिली 200 लिटर पाण्यातून तुम्हाला एका एकरसाठी या तणनाशकाची तिथं फवारणी करायची आहे. फवारणी केल्याच्या नंतर शेतकरी बंधूंनो, साधारण 3 ते 4 तासाच्या नंतर पुढचे 7 ते 8 दिवस तुम्हाला शेतामध्ये जाणं त्या ठिकाणी टाळायचं आहे, किंवा कोणत्याही प्रकारची जी आंतरमशागत आहे तर ती करणं त्या ठिकाणी टाळायचं आहे, जेणेकरून या तणनाशकाची जमिनीच्या वरच्या पृष्ठभागावरती जी लेयर तयार होते शेतकरी बंधूंनो, तर ती लेयर त्या ठिकाणी तुटली नाही पाहिजे. जर आपण शेतामध्ये हिंडलो तर लेयर ब्रेक होते आणि त्या ठिकाणी तण उगल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. फवारणीसाठी जे पाणी आहे तर ते पाणी शुद्ध असणं तिथं गरजेचं आहे. शेतातलं जे गढूळ पाणी आहे किंवा जास्त क्षारयुक्त जे पाणी आहे तर अशा पाण्याचा फवारणीसाठी तिथं वापर करू नये. किंवा शेतकरी बंधूंनो, दुसरं तणनाशक याच्यामध्ये जे आहे तर ते सुमिटोमा कंपनीचं जे सुमीमॅक्स नावाचं तणनाशक आहे, त्याच्यामध्ये फ्लुमी ऑक्झॅझिन 50% हा घटक मिळतो शेतकरी बंधूंनो. या तणनाशकाची तुम्ही पेरणी केल्या 48 तासाच्या आत तिथं फवारणी करू शकता. पण एक विशेष गोष्ट या ठिकाणी तुम्हाला लक्षात घ्यायची आहे की सुमीमॅक्स हे तणनाशक फक्त आणि फक्त सोयाबीन पिकामध्ये चालतं. तूर आणि सोयाबीन तुमचं एकत्र असेल तर सुमीमॅक्सचा वापर तुम्ही करू नका. टाटाच्या पनिडी ग्रांडेचा तिथं वापर करा. सुमीमॅक्स तूर सोयाबीन मध्ये जर वापरलं तर तुरीला बऱ्यापैकी तिथं फटका बसू शकतो. शेतकरी बंधूंनो, सुमीमॅक्स या तणनाशकाची फवारणी केल्यानंतर हे जे तणनाशक आहे तर हे आपली जे तण आहे तर तणामध्ये पीपीओ नावाचे जे इन्झाईम्स आहे तर त्या इन्झाईम्स त्या ठिकाणी पूर्णपणे जे कार्य आहे तर ते थांबतं. त्याच्यामुळे एकंदरीतच पानातील क्लोरोफिल आणि पेशींचे विभाजन थांबते आणि जे तण आहे तर ते उगवण अवस्थेमध्येच त्या ठिकाणी नष्ट होतं. याही तणनाशकाची फवारणी केल्याच्या नंतर शेतकरी बंधूंनो, पुढचे 7 ते 8 दिवस कोणत्याही प्रकारची आंतरमशागत शेतामध्ये करू नये. या 2 तणनाशकाचा तुम्ही उगवणपूर्व त्या ठिकाणी वापर करू शकता. आणखी सुद्धा उगवणपूर्व तणनाशक मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो. जर शेतकरी बंधूंनो तुमचं तूर आणि सोयाबीन एकत्र असेल तर अशा वेळेस जसं मी तुम्हाला पेंडॅमिथॅलिन सांगितलं, याच्या व्यतिरिक्त सुद्धा तुम्ही शेतकरी बंधूंनो डायक्लोसुलाम 84% WDZ हा घटक असलेल्या तणनाशकाची तिथं फवारणी करू शकता. शेतकरी बंधूंनो, याची फवारणी आपल्याला करत असताना एका एकरला 12.4 ग्रॅमची एक पुडी मिळते. ती पुडी 150 ते 200 लिटर पाण्यामध्ये मिक्स करून चांगल्या प्रकारे आपल्याला तिथं फवारणी करायची आहे. याच्यामध्ये जे टाटाचं मार्क नावाचं तणनाशक मिळतं, किंवा शेतकरी बंधूंनो कॉर्टेवा ॲग्रो सायन्सचं जे स्ट्रॉंग आर्म नावाचं तणनाशक आहे
त्याचा तुम्ही तिथं वापर करू शकता. आता हे तणनाशक फवारणी केल्याच्या नंतर मूळ आणि कोंबाद्वारे त्या ठिकाणी शोषण केले जाते आणि त्यामुळे शेतकरी बंधूंनो हे ALS नावाचे जे एन्झाईम्स असतील तणामध्ये, तर त्या तणांचं कार्य त्या ठिकाणी पूर्णपणे थांबवतं. त्यामुळे पेशीचे विभाजन आणि अॅमिनो आम्ल तयार होण्याची जी प्रक्रिया आहे, तर ती प्रक्रिया 100% त्या ठिकाणी मंदावते आणि जे तण आहे तर ते उगवण अवस्थेमध्येच त्या ठिकाणी मेल्या जातं. अशा प्रकारे शेतकरी बंधूंनो तुम्ही तणनाशकाची जी फवारणी आहे सोयाबीन पेरणी केल्याच्या नंतर लगेचच 48 तासाच्या आत तुम्हाला जे काही तणनाशक मी सांगितले त्यापैकी योग्य तणनाशकाची निवड करून तिथं फवारणी करायची आहे. जर फक्त सोयाबीन असेल तर सुमिमॅकचा वापर करा, तूर सोयाबीन असेल तर पेंडॅमिथॅलिनचा वापर करा किंवा शेतकरी बंधूंनो टाटाचं मार्क किंवा स्ट्रॉंग आर्म याचा तुम्ही वापर करू शकता तूर आणि सोयाबीन आंतरपीक असेल तर. शेतकरी बंधूंनो सुमिमॅकचं जे प्रमाण आहे तर ते 100 मिली घ्यायचं आहे तुम्हाला 150 ते 200 लिटर पाण्यासाठी. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि सोयाबीन पिकाच्या संपूर्ण नियोजनासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. नवीन माहिती घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत नमस्कार.